हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 81. उगाच मला झोपेचं इंजेक्शन द्यायला मजबूर करू नकोस. गप्पपणे पडून राहा. हातात रिकामी सिरिंज पकडतच डॉक्टर विकल्पने युगला धमकावलं. मला आविराला भेटायचंय. काय झालंय तिला? बेडवर शांतपणे पडून राहतच युगने डॉक्टर विकल्पाला विचारलं. आता पुढे. तुला सोडून कुठे जायला तयारच नव्हती. तुझी जखम क्लीन करेपर्यंत मॅडम माझ्याच सोबत होत्या. आता तू म्हणशील की तू तर डोळ्यांचा डॉक्टर आहेस, तू माझ्यावर कसे काय उपचार करत होतास, बरोबर ना? डॉक्टर विकल्प युगला प्रश्न केला तसं लगेच युगने हो म्हणून मान डोलवली. तुझ्यावर उपचार करणारा डॉक्टर माझा मित्रच निघाला. त्याला रिक्वेस्ट करून मी आणि अविरा तुझ्याच सोबत होतो. आश्चर्य व्यक्त करण्यासारखी ही गोष्ट आहे, तुझ्या जखमेवर मलमपट्टी होईपर्यंत ती अगदी ठणठणीत होती. पण मी जसं तिला बोललो, अविरा यू आर व्हेरी स्ट्रॉंग, तू सहज डॉक्टर बनू शकली असती. हे सगळं बघणं खूप कठीण असतं. तसं तुझी अविरा चक्कर येऊन खाली कोसळली. बीपी लो झाला तिचा. आयव्ही चढवलाय तिला. थोड्या वेळात येईलच शुद्धीवर. घाबरण्यासारखं काहीही नाहीये. युगचा बीपी चेक करतच डॉक्टर विकल्प म्हणाला, बीपी तुझा सुद्धा लो आहे. थोडा वेळ गप्पपणे असाच पडून राहा. युगला धमकवतच डॉक्टर विकल्प त्याच्या रूम मधून बाहेर जाऊ लागले. तू कुठं चाललास? युगला रूम मधील एकटेपणा नकोसा वाटणार होता, म्हणून त्याने डॉक्टर विकल्पला टोकतच विचारलं, तुला मी रिकामटेकडा वाटतोय का? स्वतःचं क्लिनिक सोडून दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये बिनपगारी काम करतोय. जरा तरी काही वाटतंय का नाही तुला? डॉक्टर विकल्पची युग सोबत नेहमीप्रमाणे मस्करी सुरू होती. हे नको ते बोलण्यापेक्षा कुठे जातोय हे सांगायला काय प्रॉब्लेम होता? युगने टिपॉयवर ठेवलेलं रिकामं इंजेक्शन डॉक्टर विकल्पावर फेकून मारतच म्हटलं, वेडा आहेस का? लागलं असतं ना मला. इंजेक्शन कसली फेकून मारतोयस? युगला खोटा खोटा राग दाखवतच डॉक्टर विकल्प म्हणाला, कुठे चाललास ते इज्जतीत सांग, नाहीतर मी इथे दिसणारं सगळं सामान तुझ्यावर फेकून मारेल. स्पिरिटची बाटली हातात उचलतच युग म्हणाला. युग जवळ येत डॉक्टर विकल्पने त्याच्या हातातली स्पिरिटची बॉटली आधी काढून घेतली. पोलिसांना आत पाठवून देतो. माझ्यासोबत ती लोक सुद्धा तुझी शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. जे काही आहे ते खरं खरं सांग त्यांना. जर शिवाशने सुद्धा तुला त्रास दिला असेल तर तसं सांग. कोणालाही घाबरून जायची गरज नाही. डॉक्टर विकल्प म्हणाला, मला आज डिस्चार्ज मिळेल ना? डॉक्टर विकल्पच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत युगने त्याला प्रश्न केला. डिस्चार्ज न मिळाला तुला काहीही झालेलं नाही, डॉक्टर विकल्प म्हणाला. मग मी अविराला घेऊन आजच युकेला जातो. मला अंगाचं तोंड बघण्याची इच्छा सुद्धा नाही उरलीये. किंवा ना कृष्णे त्याला सगळं काही सांगितलंच असेल, मग तू इथे येईल, मी माफ करावं म्हणून जबरदस्ती करेल. मला त्याचं सॉरी सुद्धा नको आहे, आणि तो सुद्धा, युग म्हणाला. त्याच्यासाठी तुला काही गडबडीत इंडिया सोडून जायची काहीही गरज नाही. सॉरी बोलायची एक संधी तू त्याला देऊच शकतोस. डॉक्टर विकल्पने असं म्हणताच युग गंभीरपणे त्याच्याकडे पाहू लागला. विक तू? युग पुढे काही बोलणार तोच डॉक्टर विकल्पने हाताचा पंजा दाखवत त्याला अडवलं. मी फक्त बोललोय तुला सॉरी बोलायची संधी दे त्याला, पण तुला त्याला माफ करायचं नाही या तुझ्या मतावर तू ठाम राहा. तूच बोललेलास ना, पश्चातापाच्या आगीत होरपळताना भरपूर त्रास होतो. अंगदला रोज त्रास होऊ नये म्हणून बोलतोय. तुझी माफी मागितल्याचं समाधान तरी त्याला राहील. तुझ्यासारखं मित्र गमावल्याचं दुःख कायम असणार त्याला, आणि तेवढी शिक्षा बस झाली असं मला वाटतं. बाकी निर्णय तुझा असेल. विचार करून सांग मला काय ते. युगचा खांदा थोपटतच डॉक्टर विकल्प म्हणाला आणि रूम बाहेर पडला. युग डॉक्टर विकल्पच्या बोलण्याचा विचार करू लागला.
डॉक्टर विकल्पचं बोलणं न पटण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण त्याने युगचेच विचार थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याला बोलून दाखवले होते. स्थळ गोहिल निवास. अंगद गाढ झोपेत होता. आपल्या भावांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्याला पुसटशी देखील कल्पना नव्हती. अंगद उठण्याची वाट बघत शिवांश त्याच्या शेजारीच बसून होता. अंगदची हालचाल त्याला जाणवली तसं तो एकटक त्याच्याकडे बघू लागला. अंगदला डोळ्यांवर अजूनही जडपणा जाणवत होता. औषधांमुळे डोळ्यांवरील झोप काही केल्या कमी होत नव्हती. त्यातले त्यात डोळे किलकिले करत किती वाजलेत हे तो पाहू लागला. शिवांश तोंड पाडून आपल्या जवळच बसून आहे हे त्याला दिसलं. शिवांश सोबत बोलायचंच नाही असं खरं तर त्याचं ठरलं होतं, पण शिवांश थोडासा वेगळाच भासला त्याला. शिव. शिवांशच्या हातावर हात ठेवतच त्याने त्याला आवाज दिला. शिवांशने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं नाही, पण डोळ्यातून वाहणाऱ्या धारा तो अडवू शकला नाही. गालावरून पाणी ओघळत अंगाच्या हातावर पडू लागलं. रडतोस का? काय झालं? अंगद बेडवर नीट उठून बसतच म्हणाला. अंगद बेडवर नीट उठून बसला हे बघून शिवांशने रडतच त्याला मिठी मारली. काय झालं? बोलशील का? शिवांशच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतच अंगदने त्याला विचारलं. तो खूप चांगला आहे. त्याच्यातला चांगुलपणा समजून घ्यायला मला उशीर झाला. शिवांशचं कोड्यात बोलणं अंगदच्या समजण्या पलीकडे होतं. कोणाबद्दल बोलतोयस तू? शिवांशला स्वतःपासून लांब करतच अंगदने विचारलं. युगबद्दल. तुला किडनी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून युग आहे. शिवांशने असं काही म्हणताच अंगद सुन्नत झाला. पापण्यांची उघडझाप न करता एकटक तो शिवांशकडे बघत होता. विक्रांत आणि रियांशला माहिती होतं हे सगळं, पण त्या दोघांनी आपल्यापासून हे लपवलं, कारण त्या दोघांनाही युगला आपल्या नजरेत मोठं होऊ द्यायचं नव्हतं. मी त्या दोघांचं हे वागणं समजू शकतो, पण युगने काय एवढी मोठी गोष्ट लपवली हेच मला कळत नाही. आधीच सांगितलं असतं तर नसतं चाललं का? शिवांश एकटाच बोलत होता. अंगद मात्र शांत बसून होता. त्याच्यासमोर तो व्हिडिओ तरंगत होता ज्यात डॉक्टर विकल्पने त्याच्या चुलत भावांचे खरे चेहरे त्याच्या समोर आणले होते, ज्यांच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं, ज्या भावांसाठी त्याने युगला दुखावलेलं, पण जेव्हा त्याला खरंच त्याच्या भावाची गरज होती त्यावेळेस युगनेच त्याला मदत केली. नवीन जीवन त्याला युगमुळे मिळालं होतं. काहीतरी बोल ना. अंगदची शांतता शिवांशला अस्वस्थ करू लागली, पण अंगद काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. अंगद. शिवांशने अंगदची हनुवटी धरत त्याचा चेहरा स्वतःसमोर धरला. तुझ्या वेडेपणामुळे त्याने माझ्यासोबत असणारी मैत्री तोडलीय. तू अजून माझ्याकडून कसली अपेक्षा ठेवतोयस? अंगदने असं म्हणतात शिवांशने स्वतःचे कान धरले. ते मावशीने आणि तिच्या मुलांनी लहानपणापासून वेगळंच चित्र माझ्या मनात क्रिएट केलंय. त्यामुळे तो समोर दिसला तरी चीड यायची त्याची. मला नाही आवडायचा तो, पण मला आत्तापर्यंत मी जे काही त्याच्यासोबत वागलो त्याचा आत्ता पश्चाताप होतोय. त्यात त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय. शिवांशने असं म्हणताच अंगदने श्वास फुलवतच त्याच्याकडे पाहिलं. हॉस्पिटलमध्ये का नेलंय त्याला? काय झालं? अंगदने घाबरतच शिवांशला विचारलं तेव्हा घडलेला सगळा प्रसंग शिवांशने अंगदला सांगितला. तू वेडा झालास का? त्याच्या जीवावर का उठलास तू? शिवांशची कॉलर धरतच अंगद त्याच्यावर ओरडला. सॉरी. शिवांश खाली मान घालून अपराधीपणानेच त्याला म्हणाला. तुझ्या डोक्यात मागचा पुढचा विचार येतो की नाही? त्याला संपवून संपूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागलं असतं तुला. ही सोपी गोष्ट का नाही कळत तुला? अंगद त्याच्यावर अजूनच चिडून बोलत होता. विक्रांत आणि रियांशने सगळा प्लॅन केलेला. युग घरीच होता ही बातमी त्याच्याच बंगल्याबाहेरील एका सिक्युरिटी गार्डने दिली. सगळे सिक्युरिटी या दोघांच्याच बाजूने होते. बंगल्याबाहेरील आणि बंगल्याच्या आत असणारे कॅमेरे वगैरे सुद्धा विक्रांतच्या सांगण्यावरून बंद करण्यात आलेले. कुठे फसण्याचा प्रश्नच येत नव्हता. रागाच्या भरात मी काय करतोय हे माझं मलाच समजत नव्हतं, पण तिथे जाऊन मी त्याला नाही मारलं. विक्रांत आणि रियांश मारत होते. त्याला मारू नका म्हणून मी त्यांना समजावत होतो, पण ते ऐकतच नव्हते. शिवांशचं बोलणं पूर्ण होताच अंगद त्याच्या समोरचा उठला आणि कपाट उघडून त्यातून तो स्वतःसाठी कपडे काढू लागला. काय करतोयस तू?
तू अजूनही पूर्णपणे बरा नाही झालास. गप्पपणे इथे बस. शिवांशने जबरदस्ती त्याला पुन्हा बेडवर बसवलं. मी युगला भेटायला चाललोय. जेवढा हट्टीपणा तुला करायचा होता तेवढा तुझा करून झालाय. आता अजिबात करू नकोस. बाजूला हो माझ्यापासून गप्पपणे. शिवांशला राग दाखवतच अंगद म्हणाला. मी पण येतो तुझ्यासोबत. शिवांश म्हणाला. अंगदने त्याला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. स्वतःची तयारी करून तो रूम बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग शिवांश सुद्धा. काय होईल पुढे? अंगद आणि शिवांशला युग माफ करेल का, की अजून काही वेगळा ट्विस्ट येईल? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.